मानवी जीवनाचा प्रारंभ हा दोन व्यक्तीपासून होत असतो। एक म्हणजे मांस वंश आणि दुसरा म्हणजे विद्या वंश। ज्याचा जन्म गुरुपासून होतो त्याला म्हणतात विद्या वंश आणि ज्याचा जन्म वडिलापासून होतो त्याला म्हणतात मांस वंश। आता वारकरी संप्रदायाचा विद्या वंश हा आदिनाथ गुरुपासून परंपरा आहे। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य याला म्हणतात विद्या वंश। आणि दुसरा आहे मांस वंश। या पृथ्वी तलावरचा पशु प्राणी मानव प्रत्येक प्राण्यामध्ये जीवसृष्टीमध्ये असा एकही व्यक्ती नाही किंवा एकही प्राणी नाही की ज्याचा जन्म वडिलाशिवाय झालाय। या जीवसृष्टी मधला मानव असो किंवा प्राणी असो, 4 पायाचा असो किंवा 2 पायाचा असो, प्रत्येक ठिकाणी नर आणि मादी हे ठरलेलं आहे। तेव्हा प्रत्येकाचा जन्म हा वडिलाशिवाय होऊ शकत नाही। जर वडिलाशिवाय जन्म होऊ शकत नाही, वडील म्हटलं की कुळ आलंच। आणि कुलम पवित्रम जननी कृतार्था, कुळ पवित्र लागतं कारण कुळाला फार मोठं महत्व आहे। माणसं सहज बोलता बोलता म्हणतात सोयरी करताना, अरे त्यांचं कुळ बघा, गोत्र पहा। ब्राह्मण देवता पूजा करताना पहिलं म्हणतात गोत्र। गोत्र जर नाही सांगता आलं आपलं कुळ आणि गोत्र तर कश्यप म्हणावं लागतं। तसं कुळाला फार महत्व आहे। कुळ म्हणून तर महाराज सुद्धा म्हटलेत, पवित्र ते कुळ पावन देश जेथ हरीचे दास जन्म घेती। ते कुळ पवित्र लागतं। पवित्र कुळामध्ये साधू संत जन्माला येत असतात म्हणून कुळ पवित्र। यावली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे। ज्या कुळामध्ये माता चांगल्या मुलाला जन्म देते त्या कुळाचा उद्धार होतो। म्हणून माता कशी लागते हो, जमीन चांगली असेल तरच पीक चांगलं येतं। धन्य धन्य जेचे कुशी ज्ञानदेव जन्मले। वा, ती कुशी धन्य आहे की ज्या कुशीमध्ये तमाम महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचे ज्यांनी पाया रचला असे ज्ञानोबा राय ज्या रुक्मिणी आई साहेबांच्या कुशीत जन्माला आले म्हणून आपण संप्रदायाच्या मुसीत चांगले घडलो। कुशीत चांगली लागती। भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव। भूमीमध्ये काय मर्दपणा आहे हे आलेल्या कोंबावरून कळतं। जमीन माडरानावरची का बागायत आहे हे पिकावरून कळतं। आणि जितकी जमीन कसदार तितकं पीक कसदार। जमीन खानदानी लागती बरं का, जमीन खानदानी लागते, खानदानी, तेव्हा पीक तसं येतं। तुम्हाला मी सांगून जाईल, सोयाबीनचं पीक 4-5 महिन्याचं, कपाशीचं पीक 6 महिन्याचं आणि ऊसाचं पीक वर्षाचं। आता हे वर्षाच्या आतले घेणारे पीक त्याच्यासाठी जमीन चांगली लागती। कोणाचं 25 वर्षाचं, 40, 50, 60, 80 आणि 100 वर्षाचं हे पीक घेण्यासाठी आई वडील रूपी जमीन खूप कसदार लागते। तेव्हा तुमच्या माझ्यासही ते पीक चांगलं जन्माला येतं। जमीन महत्वाची, पण जो खरा खानदानी शेतकरी ना तो पिकाचं कौतुक कधीच करत नाही। खानदानी शेतकरी बर का, वा काय ज्वारी आली, काय ऊस आलाय असं म्हणत नाही। जो खानदानी शेतकरी हाडाचा तो म्हणत असतो, वा काय जमीन कसदार आहे। जमीन चांगली म्हणून पीक चांगले। ज्याची आई चांगली त्याचं पीक चांगलं जन्माला येणार। कुशीला फार महत्व आहे। धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा। श्री संत सावता महाराज ज्या आई वडिलांनी सावतोबांना जन्म दिला, सावता महाराजांनी छाती फाडून देवाला दाखवून दिलं, पण सावता महाराजाला धन्यता नाही तर सावता महाराजांच्या आई वडिलांना धन्यता आहे। म्हणून हे महत्वाचं आहे हो, आई वडील। म्हणून आम्ही कायम सांगत असतो, बीज शुद्ध लागतं। मुळात बीज शुद्ध लागतं तेव्हा फळ चांगलं येतं। जमिनीमध्ये बी चांगलं लागतं बरं का। आता गेल्या वर्षी काही लोकांनी सोयाबीनच्या पिशव्या पेरल्या,
बी खोटं लागलं उगवलंच नाही बर का खैरनार शेठ. पुन्हा दुसऱ्यांदा पेरलं उगवलंच नाही, तिसऱ्यांदा पेरल्यावर उगवलं. बीज ही शुद्ध भाषा आहे आणि बी ही आपली भाषा आहे. आपण बीज म्हणतो ना, शेतात बी पेरायचं, ज्वारीचं बी, गव्हाचं बी, बेला फार महत्व आहे. आता मला एक म्हणायचंय, बी खोटं लागलं तर डबल पेरू, पण हे बी खोटं लागलं कुठं बदलायचं. आणि सध्या हेच बी खोटं आहे म्हणून तर राडा चाललाय. बरोबर आहे कसे, हे ओरिजिनल लागतं हो, पण आता करता काय, याला कुठं बदलणार. हे फार अवघड आहे. आंब्याची कोई, काही कोया आंबट आहेत, काही गोड आहेत, पण काही म्हणजे बी म्हणजेच कोई. आंबट जर असेल ना तर ते खाता येत नाही, पण आंबा पिकल्याच्या नंतर मग पुरणपोळीच्या कामाला येतो, रस होतो त्याचा. आमच्यासारख्या महाराजाला जेवायला बोलवतात, जावायलाही बोलवतात पुरणपोळी. दुसरा एक आंबा आहे तो लोणच्याचा, आणि गावामध्ये ठराविकच आंबे आहेत लोणच्याचे. कुठल्याही आंब्याचं लोणचं घालता येत नाही, लोणच्याचं टेक्निक आहे. कुठल्याही आंब्याचं लोणचं घातलं तर नासतं. कळालं ना, कळत असेल ना माझी भाषा. मी लोणच्याचं सांगते, बरोबर आहे का होय नाना. लोणचं महिला मंडळ टेक्निक आहे लोणच्याचं, ते प्रत्येक क्षेत्रामध्ये तसे आहेतच. 12 महिने टिकावं लागतं ते लोणचं, त्याच्यासाठी ते टेक्निक आहे. हे झाले 2 आंबे, पण तिसरा माहित असेल आपल्याला किंवा नसेल, त्याचं नाव आहे शेप्या. शेप्या म्हणतात त्याला, शेपाट. आमच्या संस्थानावर 2 झाडं शेजारीच होते, एक शेपे आंबा आणि एक गोड आंबा. पण शेपे आंब्याला पीक जास्त होतं, ज्याचा कंटाळा त्याचा वानवळा, त्याला पीक जास्तच येतं कधी पण. ज्याच्याकडं, ज्या पैशावाल्याकडं जन्मठेप आहे, अशाकडंच पैसा जास्त आहे. ते लवकर सप्त्याला देणार नाहीत, वर्गणी लवकर देणार, यादी वाचणार कुणी कुणी दिलंय. इथं लोक चांगली देत सगळे वर्गणी देतात. चासगाव श्रीमंत आहे तसं काय नाही, आमच्या तिकडचं सांगितलं. पैशावाले लोक लवकर वर्गणी देत नाहीत, उलट गोर गरीब कष्ट करणारे अगोदर वर्गणी देतील. काही माणसं तर व्याजाने काढून पण पैसे देतील गोरगरीब. तसं तो शेपे आंबा ते आमच्या आईने बुडातूनच तोडला. मी आईला म्हणलं, आई हा आंबा का तोडला? ते म्हणले तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं काय झालं? नाही म्हणे तो शेपाट आहे. म्हणलं मग काय फरक पडतो? अहो पिकल्यावर तर नाही नाही म्हणले, ते इतकं वाईट आहे, पिकलं तरी त्याचा वास जात नाही. आणि म्हणलं खाल्ला तसाच तर? म्हणले खाल्ला तरी ढेकरच शेपाटच. कळालं का नाही? मी आंब्याचं सांगते, आंब्याचं नाही, माणसं शेपाट आहेत काही काही. समाजाचा तरी कामाला यावा, गावाच्या तरी यावा, देवाच्या तरी यावा, धर्माच्या तरी यावा, कोणाच्या तरी कामाला या. निवळ शेपाट राहू नका. आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, असं नका जगू. कुठेतरी समाजाच्या कामाला या. विठ्ठल उपकार करे पर निंदा न करे, पर उपकार करा, दुसऱ्याची निंदा करू नका. असं जगा तर त्या जीवनाचं सार्थक. दुसऱ्याची निंदा करू नका, चांगलं जगा, चांगलं वागा. पण तुम्हाला सांगू का, चांगलं जगायला, चांगलं वागायला, दुसऱ्याला चांगलं म्हणायला, दुसऱ्याला सन्मान द्यायला खानदानी अंतकरण लागतं. तेव्हा माणसं दुसऱ्याला मोठेपण देतात. नाहीतर आजच्या जगामध्ये मीच मोठा म्हणणारी माणसं भरपूर आहेत. पण एक वाक्य निश्चित लक्षात ठेवा, या समाजामध्ये क्षेत्र कुठलंही असू द्या, मान हा मागून मिळत नसतो. मान हा मागून मिळत नसतो, मानाच्या लायक बनावं लागतं. मान आपोआप मिळतो. आणि ही योग्यता निर्माण करायला, ही शालीनता,
ही सज्जनपणा आणण्यासाठी कुळाचंच पावित्र्य लागतं. मुलगा शीलवान जन्माला यायला आईचं पुण्य लागतं, मुलगा उदार जन्माला यायला बापाचं पुण्य लागतं, आणि मुलगा दानशूर जन्माला यायला कुळाचं पुण्य लागतं. म्हणून आपण विषय मांडला होता कुळ. जर प्रत्येक माणसाला कुळ आहे तर प्रत्येक कुळाला देवी आहेच. तर देवी केली ठावी संतांनी. महाराज म्हणतात कुळाची कुळदेवी ही संतांनी माहित केली. ही कुळाची कुळदेवी कधीपासूनची आहे तर ही अनादि काळापासूनची माता. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावस निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेण. ही माता भगवती केव्हापासूनची आहे? अनादि काळापासूनची आहे. प्रगटली भवानी. कशासाठी प्रगट झाली ही? महिषासूर नावाचा दैत्य इतका उन्मत्त झाला होता की तो देवाला सुद्धा ऐकत नव्हता. त्यावेळेस या देवीने अवतार घेतला आणि 9 दिवस 9 रात्र रात्रंदिवस घनघोर युद्ध केलं आणि महिषासूर नावाच्या दैत्याला मारलं. म्हणून नवरात्र उत्सव सुरू झाला. पण त्या काळात सुद्धा देवाला सुद्धा दैत्य ऐकत नव्हते, म्हणून देवीने दैत्याला मारलं. आता त्या काळात सुद्धा देवीने दैत्याला मारलं, म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या लक्षात आलं की बरेच दिवस झाले देवाच्याच हाताने सत्ता आहेत. म्हणून गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत, गावच्या सरपंचापासून ते देशाच्या राष्ट्रपती पर्यंत देवीच्याही हातात सत्ता आल्या. कळालं का नाही? तुम्ही एसटी निघून गेल्यावर मग वर हात करतात. काय करावंच काय अशी परिस्थिती आहे. म्हणून देवी एवढी देवी मोठी आहे. त्रिविध तापाची कराव्या झाडणी. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक 3 प्रकारचे ताप आहेत. त्या तापाची झाडणी करण्यासाठीच माता भगवती आहे. आता देवी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ही माता भगवती फार मोठी आहे. म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्प लते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या माता भगवतीला वंदन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर ही माता भगवती किती श्रेष्ठ आहे बघा. अर्धनारी नटेश्वर, शंकराच्या अर्ध्या अंगामध्ये पार्वतीला जागा आहे. तुम्हाला सांगू का, केंद्र शासन राज्य शासन महिलाला आरक्षण आता मिळाली, पण या जगातलं या पृथ्वी तलावरचं पहिलं आरक्षण देणारे महा शिव शंभू म्हणजे शंकराने पार्वतीला अर्ध्या अंगात जागा दिली आणि तेव्हाच महिलाला आरक्षण झालं पहिलं. आणि तरी अजून लोकांनी म्हणावं महादेवाच्या मंदिरात दर्शनाला गेलं की पुजारी, मी एका ठिकाणी गेले दर्शनाला, ते कुलूप लावलेलं महादेवाच्या मंदिराला. आता आपण बीड जिल्ह्यातली माणसं आम्ही, याचं दम निघत नाही. तर त्या पुजाऱ्याला म्हणलं का रे बाबा का लावलं? नाही नाही म्हणे, कसं आहे महिला आत जात नाहीत. आणि कुठं जा चहापेक्षा कॅटली गरम. कुठल्या क्षेत्रात तेच आहे, चहापेक्षा कॅटली गरम. बरं काय गरज आहे का? अरे म्हणलं शंकर कैलासगिरी पर्वतावर गेले तपश्चर्या करायला, तरी पार्वती बरोबरच होती ना. आता जर शंकराला पत्नी महिला जमली आणि तू काय इथं माणसाला असं करतो? ते नाही, ते डोके का मेंदू का साधे विचित्र आहेत का? माणूस म्हणतो मांजर आडवं गेलं, कुत्रा आडवं गेलं, अजिबात अपशकुन नाही. पण माणूस माणसाच्या जीवनात आडवा जाणं हा सर्वात मोठा अपशकुन. आणि सध्या हे मेंदूच काही काहीचे बेकार आहेत. तुम्हाला सांगू का, सगळ्यात माणसाला आडवा येणारा दुसऱ्याचा मेंदू. ज्या ठिकाणी पॉवर हाऊस असतो ना, मोठी टिपी, त्या ठिकाणी 2 हाड्यांनी एक कवटी लावलेली असती आणि तिथं लिहिलेलं असतं खतरा धोका. रवी महाराज, धोके हे माणसापासूनच आहेत, धोका कुणाचाच नाही. सर्वात हे धोके, पण यांच्यापासून सावध राहायचं, धोका देणाऱ्यापासून. पण कळते तरी का माणसं? विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणून शंकराने त्या काळात देवीला अर्ध्यांगात जागा दिली. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी स्त्रियांना आरक्षण दिलं. जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, गार्गी, मैत्री अनेक स्त्रिया होऊन गेल्या. साधू संतांनी सुद्धा स्त्रियांना सन्मान दिलाय. कन्या तरी आईची देई जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई. कन्या तरी आईची देई जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा कन्या तरी ऐसी दी तशी मीरा मुक्ताबाई. कन्या असे पाहिजे की मीराबाई सारखी आणि मुक्ताबाई सारखी. काय कन्या होत्या ह्या होऊन गेल्या. अहो ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण जगाला ज्ञान दिलं, पण की पावन मनाचा आहे अपराध जनाचा. माझ्या आदिशक्ती मुक्ताईने ज्ञानदादाला उपदेश केला. अरे दादा, जगाचं काम आहे त्रास देणं, पण संतांचं काम आहे सहन करणं. आणि तुम्हाला सांगू का, घाव तर सगळेच जण घालतात, पण घाव सहन करणाऱ्याचा इतिहास होतो, घाव घालणाऱ्याचा नाही होत कधी. म्हणून सहन करता आलं पाहिजे. आणि कधी जीवनामध्ये सहन करायला शिका, त्यांचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. मग मुक्ताई सांगते, अरे दादा दे सोडून, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि आपल्याला सांगून जाईल या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने, जर मुक्ताबाईनं ज्ञानदादाची ताटी उघडली नसती तर ज्ञानेश्वरीचा जन्मच झाला नसता. हे उपकार मुक्ताईचे. आई गेल्याच्या नंतर आपली आई जर खरी कोण बनत असेल तर ती बहीण बनत असते. म्हणून मुक्ताबाई आदिशक्ती आहे, जननी आहे, ती आदिशक्ती आहे. मुक्ताबाई हे सुद्धा एक देवीचंच रूप आहे, वेगळं रूप काही नाही. म्हणून मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रये जननी देवाची. एवढा मुक्ताबाईचा अधिकार. आमच्या जनाबाई हेही देवीचं स्वरूप आहे. काय जनाबाई या शब्दाचा अर्थ आहे? जिला अध्यात्माची जाणीव होती तिचं नाव होतं जनाबाई, वेगळं नव्हतं कोणी. अहो या देवीचीच रूप आहेत. म्हणून देवी ही श्रेष्ठ आहे. भावे विना भक्ती, बळे विना शक्ती, बोलू नये. भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, बोलू नये. भाव आहे, भक्ती लागती. भक्ती असला तर भाव आहे, आणि शक्ती शिवाय बळ काहीच करू शकत नाही. 110 किलो वजनाचा माणूस आहे, पण 80 वर्षाचं वय झालं, काय शक्य? शक्ती लागते ना. म्हणून तर भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर लढण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र शासनामध्ये तरुणाला भरती करत असताना वजन, उंची, छाती सर्व लागतं. बॉडी तंदुरुस्त लागती, शक्ती. म्हणून तर आपला भारत देश हा युवांचा देश आहे, तरुणांचा देश आहे. म्हणून युवानी असं खंबीर राहिलं पाहिजे बरं का तरुण. भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. तरणा तो भाग्यवंत की जो हरिकीर्तनामध्ये नाचतो, येतो, जातो. म्हणून आमचं बऱ्याच असं मत असतं की कीर्तनामध्ये तरुणाची गरज आहे. कारण तरुण सुधरले तर घर सुधरेल, हा देश सुधरेल, हा महाराष्ट्र सुधरेल. म्हणून तरुण पिढी पाव खाऊन आत्पाव होऊ नका. अगरबत्ती पैलवान. तरुणांनी जरा थोडस ताकदवान बना. व्यसन करू नका. व्यसन मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन, ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. पण आपले इथं कोणीच दारू पित नसल, आहे की नाही? माणसं फार चांगले आहेत. गुटकी पुड्या खाऊन खाऊन कॅन्सर झाले इथं, आणि दारू पिऊन लिव्हर खराब झालं. तरुण पिढी, आम्ही पैसे देत नाही तुम्हाला, पण दारू पिणाऱ्याचे घर उद्ध्वस्त झाले.
पिणाऱ्यांनी थोडं जागेवर येऊ. एक ब्लॉकेज निघाला, अटॅक आला तर 10-10 लाख रुपये घालावे लागतात हॉस्पिटलला. करोडो अब्ज रुपयाचं हे शरीर आहे. थोडं निर्व्यसनी ठेवा, याची किंमत करा. या जन्मावर, या जगण्यावर शतधा प्रेम करावे. तुम्ही तुमच्यावर प्रेम करायचं शिका. जीवन फार आनंदी जगता येतं. जीवन आनंदीच आहे. या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. तुम्हाला जीवनाचा आनंद फार घेता आला पाहिजे. जीवन चांगलंच आहे. आणि या जगात सगळ्यात VIP तुम्ही स्वतःला समजा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला डेव्हलप कराल ना, त्यावेळेस सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही तुमचा. बस. दुसऱ्याने काय विकास केला याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्हाला कसं विकसित व्हायचंय हे तुम्ही ठरवा. आणि जो कायम दुसऱ्यावर बोलत असतो ना, त्याचा विकास कधी होत नसतो. जो कायम दुसऱ्यावर टीका टिप्पणी करत बसतो त्याचा विकास होत नाही. बऱ्याच वेळा कधी कधी आम्ही बघतो काही लोक असे विनाकारण दुसऱ्याच. आता शेताचे दिवस आहेत. एक पती पत्नी शेतातून आले आणि बसले. पत्नीने चूल पिटली आणि भाकरी करायला बसल्या. पतिदेव चुलीच्या पुढे बसले शेकत, तंबाखूचा विडा तोंडात, कपाळाला हात लावला. म्हणले, बंडेची आई फारच डोकं दुखतंय. पत्नी म्हटली, मग असं करा ना, मेडिकल मध्ये जा, चासला डॉक्टरकडे जा, गोळ्या आणा, ब्लड टेस्ट करा, काहीतरी करा ना. नाही नाही म्हणे, अरे ते का मेडिकलचं डोकं आहे का? मग कशासाठी एवढं डोकं दुखतंय? अरे डोकं फुटायची वेळ आली बंड्याची आई. अरे नेमकं झालंय काय तुम्हाला? बंड्याचा बाप. तर ते म्हणले, अहो काय सांगाव तुम्हाला, अहो इतकं डोकं फुटायची वेळ आली, इतकं डोकं दुखतंय, झालंय काय डोक्याला? ते म्हणले, मला ना सध्या कळायलाच मार्ग नाही बरं का ना, त्या देशाचं कसं होईल म्हणले. मोदींशहा काय निर्णय घेतेत आणि महाराष्ट्राचं तर अवघडच होऊन बसलं ना, सगळी खिचडीच. झोपेतून उठेपर्यंत सकाळी असं वाटतंय काय निर्णय येतोय काय नाही. कुठली फाईल मंजूर होऊ द्या, ओपन टेंडर होतं, वर्क ऑर्डर काढेपर्यंत सरकार बदलत आहे. काय होते काय कळायला तयार नाही. मग हे म्हणले, अरे बायकोला, माझं डोकं याच्यामुळं दुखतंय की या देशाचं पार वाटोळं चाललंय याच्यामुळं. बायको म्हणली, अहो देशाचं काही होऊ द्या, खाली धोतर पेटलंय ते बघा. चुलीत धोतर पेटलं होतं या बाबाचं. म्हणले, आपलं धोतर वेचवा, देशाचं पुन्हा बघू. म्हणजे काही माणसं अशी समाजामध्ये आपलं बघायचं सोडलं, जगात असं चाललंय, देशात चाललंय, याच असं चाललंय. काय उपयोग आहे लोकांवर चर्चा करून? काही नाही. म्हणून फार कुठंतरी डोकं लावत बसू नका. आपल्यालाच आपलं डोकं चांगलं लावा आणि चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. महिला मंडळ, तुम्ही देवी आहात, माता भगवती आहात, पण चांगल्या मुलाला जन्म देण्याचा प्रयत्न करा. चांगल्या मुलीला जन्म द्या, संस्कार चांगले घडवा. हेच खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव आहे. आता काही लोक 9 दिवस देवीची भक्ती करतात, कुणी चप्पल घालत नाही, कुणी काही नाही, आणि पुन्हा नवरात्र झालं की बायकोला मारायचं. काय नवरात्र उत्सव आहे का ते? बायकोला सुखच लागू द्यायचं नाही, असं नका करू. तुम्हाला सांगू का, देवी साधी नाही हो. आता शंकर सगळ्यात मोठा देव, पण शंकराचं वाहन काय आहे? नंदी बैल. गणपतीचं वाहन काय आहे? उंदीर मामा. कार्तिक स्वामीचं वाहन काय आहे? मोर. विष्णूचं वाहन काय आहे? गरुड. आणि पार्वतीचं वाहन काय आहे? सिंह, वाघ. आता तुम्हाला काय वाटतं, आम्ही म्हणजे वाघ, पण वाघावर देवी वाघावर बसली. अहो वाघावर आहे देवी. बघा ना तुम्ही देवीचे फोटो पाठीमाग, वाघावर आहे देवी. आणि अशी तशी हातात त्रिशूळ घेऊनच आहे. कधी तुमच्या नरडीवर त्रिशूळ ठेवील काय बघा वाघ हो माझ्याकडं. देव्या, अहो त्यांच्या मनात आलं तुमचं काय खरंय? ते तुम्हाला वाटतं आम्ही म्हणजे काही, तुम्हाला सांग का काही नाही हो. माणसं उगी बाहेर गप्पा मारतात, पण घरी गेलं की गप असते. इमानदारीने सांगा, कुलूप किती मोठा असू द्या, शेवटी चावीनीच उघडतं. हे चाव्यात महिला मंडळ. एका जिल्ह्याला एकच SP, PI, PSI,
लाल दिव्याच्या गाड्या वाय 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 करत चालतात, बंदोबस्त एसपी आली सगळे तंग असतात. पण हेच कमरेला पिस्तूल लावलेले एसपी घरी जेव्हा जातात तेव्हा घरी पिस्तुली आहेच. काय माणसाने मिजाज मारायची नाही. खरंय खरंय बुवा, म्हणले उचला चला तिकडं, आता नाही इथं राहायचं, निघाले. काही करता येत नाही देवीच्या पुढं. ते देवी जसं म्हणेल तसं. तुमची काय कथा आहे? अहो नारायणाचं सुद्धा तेच आहे. लक्ष्मीच्या हातात नारायणाचे पाय आहेत. लक्ष्मीची हाती तिसी यावे काकुलती. बघा, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धर. एवढे नारायण आहेत पण पाय लक्ष्मीच्याच हातात आहेत. सर्व विष्णू लक्ष्मी सर्व देव आहेत. विठ्ठल रुक्मिणी, राम सीता, राधा कृष्ण जोड्याच आहेत. जोड्याशिवाय काय? ज्याला जोडी नाही त्याला काय यज्ञाला बसता येतं का? पूजेला नाही ना. कुठला यज्ञ करायचा असेल तर जोडी लागती. जोडीशिवाय काय? आता तुम्ही इथं इमानदारीने सांगा, सगळे माणसं बसलात, बायकाशिवाय काय खरंय? बाई येतं सर्व आहे, बाई नसेल तर गड्याचं काय खरंय? अहो बाई इतकी मोठी आहे, एखाद्या स्त्रीनं ठरवलं ना पुरुषाला आयुष्यात मोठं करायचं तरी करती. पण एखाद्या बाईनं ठरवलं की पुरुषाला आयुष्यातून उठवायचं तरी उठवते. बाई बरी तितकी, बाई बुरी तितकी. म्हणून नारीची निंदा करून चाललं करू नका. नारी श्रेष्ठ आहे. म्हणून नारी साधी नसते. कृष्ण सुद्धा, राधा सुद्धा कृष्णाला म्हणते एकदा, कान्हा रे तू राधा बन जा, भूल पुरुष का मान, कब होगा तुझको राधा की पीड़ा का अनुवाद. तू क्या जाने नारी मन दिल की बात, तू क्या जाने नारी मन दिल की बात, क्यों रहती है राधा के नयनों में बरसती है. म्हणून कान्हा रे तू राधा बन जा, भूल पुरुष का मान, कब होगा तुझको राधा की पीड़ा का अनुवाद. म्हणून स्त्रीच्या मनातलं देवाला कळत नाही तर तुम्हाला काय कळणार आहे? आपल्याला फक्त वाटतं हे काही नाही, अजून खेड्यात बरे, शहरला जाऊन बघा काही नाही, समान अधिकार झालाय आता. त्याच्यामुळं स्त्रीचं हे शक्तीचं रूप आहे. स्त्री शक्ती आहे. महिला मंडळ सध्या नवरात्र उत्सव चालू आहे, पण श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. भक्ती करा, श्रद्धेने करा. तसं पाहायला गेलं तर आपल्या देशामध्ये 52 शक्तिपीठ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिलं शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची आई. हे कसं निर्माण झालं? ज्यावेळेस रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि रामचंद्र प्रभू त्या अरण्यामध्ये सीतेचा साठी शोक करत होते आणि सीतेचा शोक करत असताना सीते 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 शंकर आणि पार्वती तिथून जात होते. त्यावेळेस पार्वती शंकराला म्हणते, देवा स्वामी तुमचं आराध्य दैवत तर सीतेविषयी शोक करत आहे. तुम्हाला सांगू का, माणसं जीवनामध्ये किती मोठी असू द्या पण कुठंतरी माणसं लवचिक झालेली असतात. प्रेमापुढे म्हणा, ह्याच्या पुढे तो देव होता. पण पार्वती म्हणली नाही, मी आता रामाकडे जाते. शंकर म्हटले जाऊ नको बाई, पण मैला ऐकत नाहीत. श्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट ऐकलं नाही, गेल्या. पण सीतेचं रूप घेऊन गेल्या आणि त्यावेळेस रामचंद्र प्रभूला म्हणत आहे, स्वामी हे काय मी इथं उभा आहे, सीता कशाला शोक करतात? त्यावेळेस रामचंद्र प्रभू म्हणले, तू का आई येथे, तीच झाली तुकाई. म्हणून हे तुळजापूरचं शक्तिपीठ. दुसरं शक्तिपीठ आहे कोल्हापूरची देवी. ते कसं निर्माण झालं? ज्यावेळेस ऋषी मुनींनी यज्ञ केला आणि त्याचा हवीर भाग म्हणून भृगु ऋषीकडे दिला. तो घेतला आणि भृगु ऋषी हे स्वर्गात गेले, वैकुंठात. पहिले ब्रह्मदेवाकडे गेले पण ब्रह्मदेवाने काही लक्ष दिलं नाही. त्यावेळेस शाप दिला भृगु ऋषींनी की अरे तुझं या पृथ्वी तलावर कुठंच मंदिर होणार नाही, एकाच ठिकाणी आहे. कुठं? पुष्करला ब्रह्मदेवाचं. पुन्हा शंकराकडे गेले
तर शंकर आणि पार्वती एका आसनावर बसलेले होते. तिथेही शाप देऊन टाकला, तू असाच तमगुणी राहशील. मग विष्णूकडे गेले आणि विष्णू भगवंत काय चतुरातु शिरोमणी, गुण लावण्याची खाणी मुकुटा चतुरातु शिरोमणी भगवान विष्णू. लक्ष्मी आईसाहेबांना सांगितलं तुम्ही आतल्या घरात जा. भृगु ऋषी आले, आल्याबरोबर सन्मान केलं. भृगु ऋषीने विष्णूच्या छातीवर लाथ मारली तरी भगवंतानी सहन केली. हा कार्यक्रम झाला. एकदा ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री तिने हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. शंकराच्या पार्वतीला निमंत्रण, विष्णूच्या लक्ष्मीला निमंत्रण, सगळ्या महिला जमल्या हळदी कुंकाला. आणि तेवढ्या सावित्रीने टोकवलं कोणाला? लक्ष्मीला. काय ग बाई, लाज वाटत नाही? स्वतःचा नवरा तर दुसऱ्याच्या लाथा खातोय. तुम्हाला वाटतं का बाया तुम्ही आजकालच घालून पाडून बोलत नाहीत? हे तेव्हापासून चालत आलंय. आजही महिलाचं तेच आहे. काही झालं ना, याचं असं हो, त्याचं पेटलं जळालं ते विचारूच नका. मग PhD त्याच्यात. आता महिला मंडळ तुमच्या शिव्या देण्याने काही झालं असतं तर भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर अशा लाखो नेऊन ठेवल्या असत्या. काही एवढं सरकारला खर्च करायची गरजच पडली नसती. हो, या देशाचं वाटोळ लगेच झालं असतं. शिव्या देण्याने काहीच होत नाही. तुमचं शाप लागत नाही ना आशीर्वाद लागत का? तर आपल्या जिभेचं पाटव्यच नष्ट झालं. आपल्या जिभेमध्ये बोथड झाल्या जिभा. नाही ते बोलू बोलू अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेने गोपाळ पावे. अरे संत वामन भाऊ महाराजांनी शाप दिला तर लागत होता. भगवान बाबांनी आशीर्वाद दिला तर लागत होता. का? तर वाणी ताकद होती. दैवत दिदल्या विना प्राप्त गुजे विन ही तर कोण सांगे. त्यापेशिवाय दैवत नाही, दिदल्या विन प्राप्ती. आता आमचा मृदंगे अगोदर कणिक खातो तेव्हा आवाज काढतो. कणिक लावावं लागते अगोदर. नाना दिल्याशिवाय फायली पुटपच नाहीत. ते भाऊ कुठे गेले? दिल्याशिवाय फायली पुटप नाही. कुठेही जा फाईल पळवली इथं पडली का? माल है तो ताल नाही तो बुरे हाल. हे दिलं स्कीम मध्ये बसलं, हे नसलं स्कीम ना मंजूर. विनेकरी बाबा भजनी मंडळाचा पगार सुरू आहे का? नाही ना. नाही. विण्याच्या तारा उड उडू मिळू म्हणले बाबा, रुपये नाही अजून. भजनी मंडळाचा पगार चालू आहे. राज्य शासन केंद्र शासनाचा. राज्य शासनाचे 2200 रुपये, केंद्र शासनाचा 4000 पासून 10,000 पर्यंत. तुम्हाला आलाय का नाही? अभिमान रवी महाराज तुम्ही काही करीना तसं कसा भेटेल? दिदल्या विन तसं मुळीच नाही. हे सांगळे महाराज खूप जणाला दिलं, शेवटी मंजूर आता शिक झाला. दिल्याशिवाय फायली नाही. आता काही काही भजनी मंडळाला म्हणलं का हो, पण तुम्हाला सांगतो आमच्या तिकडं अनेक ठिकाणी महाराष्ट्रात भजनी मंडळाला फाईल मंजूर झाल्या. पण कोणाला? ज्यांनी आयुष्यात भजनाचं तोंड बघितलं नाही त्याला. जे काळ्या पिशवीत घेऊन येते ते पगार उचलित. काय कमाल आहे. काय टावर खालीच रेंज गेली, करता काय? फार अवघड आहे. जो खोटं बोलतो त्याला सगळं मिळतं, जो खरं बोलतो त्याला नाही. आणि आजही तेच आहे. ज्याला सगळ्यात जास्त लाबाड्या जमून ज्याला पचवता येतात ते सगळ्यात मोठे होतात. असं आहे. आणि जे खरं वागते ते काही काय म्हणते, खऱ्याला इतकं जमतंय का? कुठं जा जंगलात गेले की सरळ झाडच अगोदर तोडल्या जातात. तसं ज्याला समाजात फिरायचंय ना त्यांनी थोडस जरा ऐका कलियुगाचे महिमान, असत्यासी रेजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. असं असो. आपला विषय त्या महिलावरून निघाला. मी कुठं जाणार नाही, पुन्हा तिथंच येणार आहे हळदी कुंकाचा. मग लगेच ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री म्हणली, स्वतःचा नवरा दुसऱ्याच्या लाथा खातो आणि हळदी कुंकाला आलात बाई. गेली ना लक्ष्मी झपझप घरीन. राग आला आणि सांगितलं विष्णूला, तुम्ही त्या भृगु ऋषीला ताडण करा, नाहीतर मी शाप देत असते. विष्णूने सांगितलं नाही, आम्ही यांचं रक्षण करायला आहेत, त्यांना ताडण करायला नाही. लक्ष्मीला जे राग आला लक्ष्मी उठली आणि कोल्हापूरला गेली. म्हणून ते दुसरं शक्तीपीठ निर्माण झालं. आणि तिसरं शक्तीपीठ म्हणजे रेणुका माता. रेणुका माता, रेणुका मातेचे पतिदेव जमदाग्नी ऋषी
तो माहूरगडाच्या पायथ्याशी एक छोटासा तलाव आहे, तिथं पूजेसाठी पाणी आणायला पाठवलं. मातीचा घडा होता आणि पाणी आणायला गेले, पण काही अप्सरा आणि गंधर्व जलक्रीडा करत होते. आणि क्षणभर मनात असं आलं रेणुकेच्या की आपणही अशी जलक्रीडा केली असती तर. पण रेणुका माता लवकर येणार. जमदाग्नी ऋषीची पूजा मांडलेली, ध्यान लावलं, पाहिलं रेणुकेच्या मनात फक्त व्यभिचार घडला. कळालं, रेणुका माता निघाल्या. घडा तो फुटून गेला, पडला. थरथर कापत आहे. गेट मध्ये बघितलं पत्नीला, बघितल्या बरोबर मुलाला सांगितलं तुमच्या आईचा शिरच्छेद करा. आता दुसरे 1, 2, 3 मुलं कोण मारतय? आईला मारणं सोपं आहे का? कोणी मारायला तयार नाही. शेवटी परशुरामाला सांगितलं, जमदाग्नी ऋषीने, परशुराम आईला मार. हातात परशु घेतला आणि परशुरामाने आईचा शिरच्छेद केला. मुंडकं उडून पडलं. शेवटी प्रसन्न झाले जमदाग्नी ऋषी आणि सांगितलं काय पाहिजे ते माग. परशुरामाने सांगितलं बाबा काहीच नाही, माझी आई पुन्हा जिवंत करा. रेणुका माता पुन्हा जिवंत केली. आणि रेणुका मातेचा जो मुखवटा आहे ना तांदळा, तो शेंद्र्या कलरचा आहे. का तर ते रक्त उडालेलं म्हणून शेंद्रा कलर आहे. म्हणून रेणुका माता हे 3रं शक्तीपीठ. आणि अर्ध शृंग ही देवी आपली सप्तशृंगी देवी, वनीची देवी, हे अर्ध शक्तीपीठ. असे हे 3.5 शक्तीपीठ आमच्या देवीचे आहेत. बरं, हे 3.5 शक्तीपीठ माता भगवतीचे आहेत. पण हे शक्तीपीठ हे सुद्धा फार महत्वाचे आहे बरं का. पीठ म्हणजे ज्वारी बाजरी गव्हाचं पीठ नाही. हे शक्तीपीठ, अधिष्ठान, असे हे शक्तीपीठ आहेत. आणि शक्तीपीठामुळं खऱ्या अर्थाने माणसाला ऊर्जा मिळत असते. म्हणून भक्ती आणि शक्तीची जोड घातल्या जाते. ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती शक्तीची जोड आहे त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही. म्हणून ही अशी माता भगवती. बरं, त्या देवीचे आराधी वेगळे आणि गोंधळी वेगळे बरं का. आता आराधी तर दारू पिऊन गाणे म्हणतात, आपल्याकडे नसतील म्हणत आहे का नाही. काही काही पेलेलेच असतात आराधी. बघा ना, ते ज्योत घेऊन येतात, येताना काही काही लोक पिलेले, मुलाचा ऍक्सिडेंट होतात. हे नका करू, कुठेतरी पथ्य पाळा. म्हणून आराधी वेगळे गोंधळी वेगळे. आराध्यात बरं ते पोत अंगात येणं काही एकतार आहेत का? ते काय ते अवघडच आहे सगळं. बरं, त्यातली त्यात काय आता अंगातलं, आमच्या तिकडे एका महिलेच्या अंगात आलं पत्नीच्या, तर पतिदेवच पुढे बसले आणि म्हणले बोला आई साहेब काय म्हणता. बघा आता हे काय आई साहेब आहेत का यांच्या? आता यांच्या अंगात आलेलं आणि यांना तेवढी संधी आणि गडी करामती असेल जरा पेताड. हा, मग हे अंगात आले हा हा हु हु करता करता म्हणली तू रोजच नांदूर शिंगोट्याला कशाला जातोस घ्या आता. म्हणले देवा आम्ही नाही जायचो पुन्हा. होय डोक्याल बाबा, रोजच काय म्हणले नांदूर शिंगोटे, उठलं की नाशिक, उठलं की सिन्नर, उठलं की संगमनेर. काय मग हे म्हणले आई साहेब आता असं नाही व्हायचं, तुम्ही म्हणता तसंच हे की असं आहे काय. आणि देवी तुम्हाला मी इमानदारीने सांगल, मारवडी आणि ब्राह्मणाच्या बाईच्या कधी अंगात देवी आली का? नाही. पण जी बाई 2-2 दिवस आंघोळ करत नाही त्यांच्या अंगात देवी. कमाले हो लोकांची. अजून किती अंधश्रद्धा आहे आता. अहो आम्ही लहानपणापासून देव देव करतोय हो, पण अजून आमच्या देव का देवी स्वप्नात येईना. पण यांच्याच कशी काय येते? अहो अंगावर चट्टा डॉक्टरांना भेटा, अजूनही अंगावर कोड फुटला तरी देवीचं. किती अंधश्रद्धा. बेंड आलं तरी देवीचं. अरे उष्णता वाढली त्याच्यामुळे बेंड आलंय. कशाची देवी? आमच्या जवळचा एक माणूस आहे, मुलगी आजारी पडली, थोड्या पापण्या लांबल्या. मी म्हणलं अरे डॉक्टर कडे घेऊन जा. नाही ते गेलो ते एक जणाकडे, सुकून पाहिलं आणि थोडस पापण्या राहिलं, लिंबू उतरलं. काय कमाल आहे. अरे आपण विज्ञान युगामध्ये वावरत आहोत. श्रद्धेने जगा, अंधश्रद्धा नसावी जीवनामध्ये. म्हणून महिला मंडळ, देवी ही शक्ती आहे. तुमच्या अंगावर कोड फोडायला देवीला काही चॉईस आहे का नाही? क्वालिटी क्वांटिटी. देवी आदि माया आदि शक्ती आहे. कुठं महाराष्ट्र, त्याच्यातून नाशिक जिल्हा, त्यातून सिन्नर तालुका, त्याच्यातून चासन, इथल्या एका महिलेच्या अंगाला कोड. काय देवन देवी हे असलं तुम्हाला सांग का. एक डोक्यात क्लिअर करा मुद्दा, देव देव करण्याचा आणि अंगरोगाचा अर्थार्थी काहीच अर्थार्थी संबंध नाही. एवढं
एवढं डोक्यात ठेवा. कर्म चांगलं करत राहा, शरीराची काळजी घ्या, हे करा. म्हणून देवी, तेव्हा मी विषय मांडला होते की देवीची आराधी वेगळे आणि गोंधळी वेगळे. आता खरे गोंधळी कोण होते देवी? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी. व्यास नमो व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. असे व्यास, तैसा व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू. असे व्यास साधे नव्हते आणि ते गोंधळी होते खरे. वशिष्ठ मुनी रामाचे गुरु, व्यास वशिष्ठ शुकाचार्य. ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे भ्याले रे, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. असे व्यास, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मिळी, हे खरे गोंधळी होते. मग या गोंधळ्याने काय केलं तर आईचा फुलवरा बांधला, मंडप दिला, मंडप घातला. कशाचा? 4 वेदाचा. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद याचा मंडप घातला. हे वेगळं आहे म्हणून आराधी वेगळे, गोंधळी वेगळे, हे खरं आहे. आता देवी ही कुळाची कुळदेवी आहे आणि तसं पाहायला गेलं तर विठ्ठलाला सुद्धा कुळाचंच म्हणतात. विठ्ठल कुळीचे दैवत म्हणून गोंधळी. आता विठ्ठलाला, देवीला सुद्धा कुळाची देवी म्हणतात, विठ्ठलाला सुद्धा कुळाचं दैवत म्हणतात. तिकडे बी आराधी गोंधळी आणि इकडे बी गोंधळी. कशाचे? आषाढी कार्तिकीचे गोंधळ. आषाढी कार्तिकी तुझ्या, आषाढी कार्तिकी तुझ्या भक्ताची गोंधळाची दाटी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी म्हटले कुणाच्या? कुळीच्या दैवताच्या. म्हणून देव आणि देवी एकच आहे बरं का. आता एवढ्या वेळ आपण सांगत होतो ते त्याच्यावरच पुन्हा यायचंय. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. मग काल आपण घट बसवलाय की नाही, आजची दुसरी माळ. आता घट का बसवायचा? घट कशाला म्हणतात? याला घट म्हणतात. हे जे शरीर आहे ना, शरीरच घट आहे. हा घट बसवायचा. पण आपण काय करतोय? माती आणतो, त्याच्यामध्ये ज्वारी, धान्य जे आहे, गहू, हरभरे, त्याचा घट बसवतो आणि त्या घटामध्ये पुन्हा नागिनीचे पानं समोर ठेवतो आणि त्या गव्हामधून हिरवे हिरवे अंकुर वरती येतात. आता हिरवी गार सृष्टी म्हटलं की मनाला एक प्रसन्नता येते, आनंद वाटतो. आणि त्या घटामध्ये आपण काय करतो? गाडगं ठेवतो छोटस. का गाडगं ठेवतं? कारण त्या गाडग्यातून पाण्याचं पर्क्युलेशन होतं. म्हणजे मला असं वाटतं आताची जी ठिबक सिंचन योजना आहे ना, ती सुद्धा त्या घटातून लक्षात येते. हे कारण आहे बरं का त्याचं. आणि जर तुम्ही ठिबक केलं तर शेती ओलिता खाली जास्त येते, कमी पावसात, म्हणजे कमी पाण्यामध्ये. झाडे लावावी, जलाशय निर्मावी, नगर वसवावीत, हे ज्ञानोबा सांगतात. झाडं लावा, पाणी अडवा, पाणी जिरवा. शासनाने सुद्धा स्कीम आणली, पाणी जमिनीत जिरवा, एकमेकाची नका जिरू. पण आम्ही इथं रस्ते आडितो, काम आडितो, एकमेकाचं नीट करण्यात, बरोबर आहे का शेठ, त्याच्यात आम्ही माणसं परीन, ते नाही. हे असं आहे खऱ्या अर्थाने. म्हणून तो खरा घट आहे, बाकी काही नाही. दुसरी गोष्ट, आता बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं, महिला मंडळ, पुरुष मंडळी, की बाबा कॉटवर बसायचं नाही. याच्या पाठीमागचं लॉजिक काहीच नाही. थोडं डोकं फ्री करा, काही लॉजिक नाही. शिक्षक आहेत, शिक्षकापेक्षा मुख्याध्यापकाची खुर्ची थोडी मोठी असते का नाही? त्याच्यापेक्षा प्राध्यापकाची खुर्ची शिक्षका एवढी आहे का नाही? जरा मोठी. बाकीच्या पेक्षा आमदाराची खुर्ची थोडी मोठी. विधान भवनामध्ये सभापतीची खुर्ची थोडी मोठी. आणि लोकसभेमध्ये पुन्हा सभापतीची खुर्ची मोठी. आता तुम्हाला सांगू का, जर देशाच्या पंतप्रधानाची, राष्ट्रपतीची, राज्यपालाची, सभापतीची, प्राध्यापकाची, मुख्याध्यापकाची खुर्ची जर मोठी आहे, तर सगळ्या या नवरात्र उत्सवामध्ये सर्व देवांनी देवीला उंच आसन दिलेलं आहे. आणि त्याचं लॉजिक जास्त काहीच नाही. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचं आसन
हे थोडं उंच असावं, बाकीच्यानी खाली बसावं, एवढंच पाठीमागं कारण आहे. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? काहीच नाही. आता तुम्ही खाली बसलात, हे तुम्ही या ठिकाणी आसन स्टेज उभा केले का? तर बोलणारा वक्ता आहे आणि त्या वक्त्याचं आसन हे बसणाऱ्यापेक्षा उंच पाहिजे. आता ही नारदाची गादी, कोणाला काही वाटलं पण जगाच्या पाठीवर एवढीच गादी की जी खरं बोलणारी गादी, नारदाची गादी. इथं काही उद्देश नाही. आता मी तुम्हाला 2 तास आपण कीर्तन करतोय, तुम्ही ऐकतात, काय स्वार्थ आहे? काही स्वार्थ नाही. तुम्हाला माझ्याकडून काही घ्यायचं नाही, मलाही तुम्हाला काही द्यायचं नाही. फक्त साधू संतांनी जे ज्ञान सांगितलंय, दिलंय, ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. आणि ते सुद्धा आम्ही पोस्टमन आहेत. फक्त तुमच्यापर्यंत खरी मनी ऑर्डर पाठवायची, एवढंच करायचं काम आहे. फक्त मनी ऑर्डर फोडले जाऊ नये, एवढंच आहे. जशी पाठवली तशी विश्वासाने तुमच्यापर्यंत जाऊ, एवढंच. मग कळालं का दोन्ही अर्थ? घटाचा कळाला आणि देवी का कॉटवर उंच आसनावर आहे म्हणून बसायचं नाही. बसलं तर काही होत नाही, नाही बसलं तरी काही नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून ही अशी माता भगवती आहे. या देवीची भक्ती करण्यासाठी जरा घाई करा म्हणतात. लाहो करा लागला आंबेचा, विठाबाई माऊलीचा. काही नाही, भक्ताला लाहो लागला कोणाचा? विठाबाई माऊलीचा. म्हणून विठ्ठल कुळीचे दैवत, कुळीची हे कुळदेवी. येग येग विठाबाई, येग येग विठाबाई माझे पंढरीची आई. हे सगळं एकच आहे बर का. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आता इथं एकाच चरणाच्या अर्ध्या चरणावरच कीर्तन झालंय. तेव्हा तसं कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. कुळाची कुळदेवी कोणी माहिती केली? तर आमच्या संतांनी. मग ज्यांनी माहिती केली ही देवी, म्हणले तिला शरण जाऊ, उगविलो संकटी. बरं झालं अशा देवीला शरण गेलो आणि संकटातून मुक्त झालो. ही देवी. आणखी देवी कोणाच्या रूपात आली हो? हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी माँ जिजाऊ माँ साहेब, ही सुद्धा देवीच होत्या. म्हणून स्वराज्य निर्माण झालं. हातात तलवार घेऊन लढल्या, ही सुद्धा देवीच रूप होतं. आणि खरं जिजाऊ माँ साहेबांची पुण्याई, जिजाबाईची पुण्याई आहे. बोला, जिजाऊ माँ साहेबांची खरंच जिजाऊ होत्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. तुम्हाला सांगू का, देशभक्त असो, देवभक्त असो, ऋषी मुनी संन्यासी ब्रह्मचारी जे म्हणतात आम्हाला काही जमत नाही, बर का रवी महाराज, सगळेच आईच्या पोटी जन्माला आलेत. 9 महिने 9 दिवस याच उदरात जन्माला आलेत. जो मातेच्या उदरात, तो मातेचा सोयरा केतुला पा. जो आईच्या पोटी जन्माला आला ना, तो आईचा सोयरा कसा होऊ शकतो? जपे तपे संन्यासी आता झाला. पण जे म्हणतात आम्हाला महिला जमत नाही, अरे आईच्याच पोटातून जन्माला आलात, डायरेक्ट आकाशातून पार्सल आलं का? कुणीच नाही शेट, बर का नाना. सगळ्याला 9 महिने 9 दिवस याच उदरात राहावं लागलं, जन्माला यावं लागलं. म्हणून आई आई हो जगाच्या पाठीवर. आईशिवाय काय आहे? म्हणून जगात आई श्रेष्ठ आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई खूप लढी, मर्दानी झाशी वाली राणी. हातात तलवार घेऊन लढल्यात. लेकरू पाठीला बांधलं आणि लढल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 5000 मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. त्याही देवीच होत्या. धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई तलवार घेऊन लढल्या. औरंगजेबाच्या छावणीत राहिल्या तरी पण स्वाभिमानाचा बाणा कधी सोडला नाही. त्याही देवीच होत्या. महाराणी ताराराणी. स्त्रिया काय कमी लढल्यात का? खरं तर इंग्रजाच्या विरोधात रणसिंग फुंकणारी भारतातली पहिली स्त्री होती, पुरुष नाही.
म्हणून खरा स्त्री शक्तीचा जागर आणि स्त्री ही सर्व श्रेष्ठ आहे म्हणून नवरात्र उत्सव आहे आणि स्त्रीला सन्मान द्यावा हे फार महत्वाचं आहे. म्हणून स्त्री कमी नाही. वाटतं राणी पद्मावती जोहर अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळेस राणी पद्मावती दिसायला सुंदर होत्या, राजालाही मारलं आणि सैन्यही मारल्या गेलं, त्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीच्या डोक्यात होतं की राणी पद्मावती हस्तगत कराव्यात. पण त्या स्त्रियांनी सगळ्यांनी राणी पद्मावतीने जोहर केलं, पण अल्लाउद्दीन खिलजीला स्पर्श होऊ दिला नाही. याला म्हणतात भारतीय संस्कृती. एक नारी सबसे भारी. नारी सबसे भारी हो. म्हणून स्त्री नारीची ताकद ही फार मोठी आहे. म्हणून देवी ही मोठीच आहे. जिजामाई आईसाहेबांचं उदाहरण आम्ही कायमच देत असतो. ज्यावेळेस इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, पोर्तुगीज, डच, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही थै 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 नाचत होती. हिंदू स्त्रियांची आबरू लुटल्या जात होती. त्या काळात जिजाऊ साहेबांना वाटायचं कुणीच कसा जन्माला येत नाही. बाळराजे पोटामध्ये वाढत होते. शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं होतं. किल्ला तटबंदी होता आणि त्यावेळेस जवळच्या दाशाने विचारलं, मा साहेब, राणी सरकार, राजमाता या अवस्थेमध्ये माणसाला खाण्यापिण्याची इच्छा होती आपल्याला काही. राजमाता बसल्या होत्या, उठून उभा राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी ओळ्यान. त्यावेळी जिजाऊ मा साहेबांचे वाक्य, बाई मला खाण्यापिण्याची इच्छा नाही. मला वाटतं जिरे टोप घेवा डोक्यावर घालावा. मला वाटतं घोड्यावर मांड ठोकावी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोडा फेकावा. मला वाटतं हातात तलवार घ्यावी आणि अन्य अत्याचार करणाऱ्या हैवानाचं मुंडकं धडा वेगळं करावं. तेव्हा शिवाजी राजे जन्माला येतात. याला देवीचं रूप म्हणतात.